भिगवणमधल्या 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणामुळे परिसरात काल रात्रीपासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। ज्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण भिगवण बंद ठेवण्यात आलं। दरम्यान कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून भिगवणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर ज्या ठिकाणाहून 2 तरुणांनी या तरुणीचं अपहरण केलं त्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। भिगवण तालुक्यामध्ये 21 वर्षीय तरुणीचं जे अपहरण करण्यात आलं त्याच ठिकाणी मी आहे। याच चौकातनी तिचं अपहरण करण्यात आलं होतं। 2 तरुणांनी तिला या ठिकाणी 4 चाकी गाडीमध्ये अपहरण करून नेल्याची घटना काल घडली। त्यामुळे या परिसरामध्ये तणावजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांच्या अनेक टीमा ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। दंगल नियंत्रण पथकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। एवढंच नव्हे तर या परिसरातले जे दुकानंसुद्धा आहेत पूर्णपणे हे भिगवण जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे। काल या ठिकाणी पुणे सोलापूर हा महामार्ग जो आहे तो रस्ता रोको करण्यात आला होता। एवढंच नव्हे तर आज या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर 2 जातीय तणाव निर्माण या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो भिगवण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आता पीडित कुटुंबांची मागणी आहे की जे अपहरण करणारे 2 तरुण आहेत त्यांना तात्काळ या ठिकाणी ताब्यात घेतलं पाहिजे। कारण 12 तास झाले या ठिकाणी त्या मुलीचं अपहरण करून मात्र कुठल्याही प्रकारची पोलीस कारवाई झालेली नाही आहे। मात्र या भिगवण परिसरामध्ये जर बघितलं तर तणावजन्य परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळं तात्काळ त्या अपहरणकर्त्यांना ताब्यात घ्यावी अशी मागणी जी आहे ती कुटुंबासह पूर्ण गावाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जे मीडिया, भिगवण।